ऊसाला संतुलित खतांचा पुरवठा कसा करावा। हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। खते देण्याची वेळ महत्त्वाची। ऊसाची उगवण ते फुटवे येईपर्यंत ऊसास नत्राची गरज कमी असते, तर उगवण, मुळांची वाढ व फुटव्यांसाठी स्फुरद व पालाशची गरज जास्त असते। ऊस लागण करताना एकूण शिफारशीत खता मात्रेपैकी 10% नत्र, 50% स्फुरद व 50% पालाश देणे फायद्याचे ठरते। फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्रांची गरज जास्त असते, म्हणून 6 ते 8 आठवड्यांनी 40% नत्रांची मात्रा द्यावी। जोमदार वाढीच्या अवस्थेच्या वेळी सर्वच अन्नद्रव्यांची गरज जास्त असते, म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळी 40% नत्र, 50% स्फुरद व 50% पालाशची खतमात्रा द्यावी। मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही। गंधकाचा वापर। गंधक हे जरी दुय्यम मूलद्रव्य असले तरी ऊसासाठी त्याचा वापर महत्त्वाचा आहे। लागणीच्या वेळी एकरी 24 किलो मूलद्रव्य गंधक शेणखतातून मिसळून द्यावे। चुनखडीयुक्त आम्ल जमिनीत मूलद्रव्यी गंधक म्हणून वापरावा, तर हलक्या प्रतीच्या आणि कमी चुनखडीच्या जमिनीत फॉस्फोजिप्सम किंवा कारखान्यातील प्रेसमड केकचा वापर करावा। सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर। ऊसासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचे जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व लोह, जस्त, मॅंगनीज, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे आहे। माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लागणीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रांबरोबर प्रति एकरी फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 8 किलो, मॅंगनीज सल्फेट 10 किलो व बोरॅक्स 2 किलो शेणखतातून मिसळून द्यावे। ऊसासाठी सिलिकॉनचा वापर। जमिनीत सिलिकॉनचे प्रमाण जरी जास्त असले तरी बहुतांशी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही। स्वरूपातील संयुगे क्रियाशील असतात आणि याच स्वरूपात पिकाकडून शोषण होते। शोषण केलेले मोनोसिलिसिक आम्ल पिकांच्या पेशीद्रव्यात सिलिका जेल स्वरूपात साठवले जाते, त्यामुळे पेशी कवच कठीण बनते। पानातून पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन अवर्षण परिस्थितीत पानात पाणी टिकून राहते। रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो। प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वाढ होते। जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते। परिणामी ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होते। यासाठी महाराष्ट्रातील मध्यम खोल काळ्या जमिनीत ऊसाची लागण आणि सलग 2 खोडव्यांच्या अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी एकरी 160 किलो सिलिकॉन बगॅसची राख किंवा कॅल्शियम सिलिकेट शेणखतात मिसळून ऊस लागणीच्या वेळेस एकदाच देण्याची शिफारस करण्यात आली आहे। खते देताना घ्यावयाची काळजी। सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र 25 ते 30%, स्फुरद 15 ते 20% व पालाश 50 ते 60% पिकास उपलब्ध होतात। हे लक्षात घेता रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा। खते जमिनीवर पसरून न देता ती मातीत मिसळण्यासाठी चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजाराच्या साहाय्याने द्यावीत। युरिया खत देताना निंबोळ्या पिंडी बरोबर 6:1 या प्रमाणात मिसळून द्यावीत। हलक्या प्रतीच्या जमिनीत युरियाचा वापर जास्तीत जास्त वेळा विभागून करावा। जमिनीमध्ये वाफसा असताना खते द्यावीत। जमीन कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत। ऊस लागणीनंतर बेने प्रक्रिया। 1 लिटर ॲसिडोबॅक्टर डायझोट्रॉपिक्स हे जीवाणू खत प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेने 10 मिनिटे बुडवून ठेवावे किंवा लागणीनंतर 60 दिवसांनी ऊसाच्या पानावर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खतमात्रेत 50% बचत होते। स्फुरदयुक्त खते शेणखतात मिसळून मुळांच्या सानिध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत। जमिनीत स्फुरदची अविद्रव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही। सेंद्रिय खतातील सेंद्रिय आम्लामुळे स्फुरदाची अविद्राव्य संयुगे विरघळतात। एकरी 1 लिटर
स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू खत प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून वापसा स्थितीत जमिनीत आळवणी केल्यास स्फुरदची उपलब्धता वाढते. शिफारशीत स्फुरद खतमात्रेत 25% बचत करता येते. हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागण करावयाची असल्यास ऊसासाठी स्फुरद खतांच्या पहिल्या हप्त्यापैकी 50% हिरवळीच्या पिकास द्यावा. उरलेल्या 50% ऊस लागणीच्या वेळी सरासरीमध्ये द्यावा. पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा एकरी 50 किलो वाढवून द्यावी. शिफारशीप्रमाणे एकरी 24 किलो गंधकाचा वापर केला असता स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही उपलब्धता वाढते. पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्या वाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खते देखील सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो. नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची मात्रा युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतापासून तयार केलेल्या बिक्रेटच्या माध्यमातून वापसा स्थितीत असताना पहारीने भोके घेऊन मुळाच्या सानिध्यात दिल्यास रासायनिक खतांची कार्यक्षमता चांगली वाढते. ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीत युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ठिबक सिंचनाद्वारे 7 ते 8 महिन्यापर्यंत 12 ते 13 हप्त्याच्या पिकांच्या गरजेप्रमाणे विभागून दिल्यास 30% खतमात्रेत बचत होऊन 10 ते 15% उत्पादनातही वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे दिलेली खते मुळांच्या सानिध्यात पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार किंवा गरजेप्रमाणे देता येतात आणि निचऱ्याद्वारे होणारे अन्नद्रव्यांचे नुकसान टाळता येते. ऊसाला संतुलित खतमात्रा कशी द्यावी हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.